तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा मैत्रिणींनो, आपण बघणार आहोत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाउज डिझाइन की सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये चालू आहे। आणि ही डिझाइन पाहून तुम्हाला सुद्धा अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने ही डिझाइन कशा पद्धतीने बनवायची ते सुद्धा पाहायला मिळणार आहे। आणि त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। तर बघू शकता, आपण नेहमी बॅक साइडला डिझाइन करतो, तर आता आपल्याला फ्रंट साइडला सुद्धा डिझाइन जी आहे ती खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग तयार करायची आहे, तेही प्रिन्सेस कटमध्ये। तर बघा, सर्वात पहिले जो आहे तो हा 34च्या मापाचा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। तर त्याच्यासाठी जे आहे ते माप सांगते मी तुम्हाला। जर तुम्हाला शिवायचं असेल तर तुम्ही सुद्धा हे माप वापरून शिवू शकता। तर 34 साठी मी इथे शोल्डर लावलेले 5.5 इंच, त्यानंतर मुंडा लावलेला आहे 5.25 इंचाचा, त्याचप्रमाणे गळा रुंदी लावली आहे मी इथे 2.25 इंचाची, आणि त्यानंतर छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग घेऊन अशा प्रकारे पूर्ण ब्लाउज जे आहे ते पूर्ण कट केलेला आहे। त्यानंतर बघा, आता आपल्याला समोरच्या भागाला डिझाइन करायची असल्यामुळे आता साइड पीस आणि कटोरी जी आहे ती प्रिन्सेस कटची, त्याला अस्तर जे आहे ते आपल्याला इथे जोडून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे त्यानंतर आता आपल्याला हा जो साइड पीस आहे त्याला सुद्धा अस्तर जे आहे ते वरच्या साइडने जोडून आतमधल्या साइडने पलटून घ्यायचं आहे, म्हणजे गळा आपल्याला इथे पलटवायचा आहे। तर बघा, पंचकोनी गळ्याचा शेप मी इथे कट केलेला आहे। त्यानंतर आपलं जे अस्तर आहे ते वरच्या साइडने आपल्याला फक्त सर्वात पहिले आता गळ्याला इथे शिलाई लावून घ्यायची आहे। तर बघा कशा प्रकारे ही डिझाइन करायची स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा व्यवस्थित परफेक्ट अशी डिझाइन जी आहे ते पाहून सहजच करता येणार आहे। तर अस्तर जे आहे ते आपण इथे गळ्याला शिलाई लावून घेतलेली आहे, आणि गळा फक्त आपल्याला इथे पलटून घेतलेला आहे आतमध्ये साइडनं, आणि त्यानंतर वरच्या साइडने इथे दाब शिलाईची शिलाई लावून घ्यायची आपल्याला अगदी कडेने काठोकाठ। त्यानंतर पूर्ण अस्तर जे आहे ते आपल्याला इथे जसच्या तसं जोडून घ्यायचं आहे। ही डिझाइन खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे, आणि त्यानंतर ही डिझाइन तुम्ही काठपदरच्या साडीवर किंवा सिंपल साडीवर सुद्धा करू शकता। खूप छान दिसते। समोरच्या साइडने काठ छोटा असो किंवा मोठा असो, तर तुम्ही ही डिझाइन जी आहे ती ट्राय करू शकता, शिवू शकता, आणि शिवण्याची पद्धत सुद्धा खूप सोपी आहे। तर बघा, इथे हा जो काठ आहे तो असा आपल्याला इथे पॅच करायचा आहे समोरच्या साइडने। तर इथे बघा अशा प्रकारे ठेवायचा, आणि त्यानंतर समोरच्या गळ्याला इथे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पॅच करून घ्यायचा आहे। तर बघा, इथे त्यानंतर वरच्या साइडने आपण इथे पूर्ण कट केलेला आहे, जेवढा पाहिजे तेवढाच ठेवलेला आहे, आणि त्यानंतर खालच्या साइडने सुद्धा आपल्याला इथे अशा प्रकारे शिवून तो भाग जो आहे तो कट करायचा आहे। आणि अशा प्रकारे आपला जो काठ आहे तो इथे अटॅच झालेला आहे। त्यानंतर आता आपल्याला कटोरी आणि साइड पीस प्रिन्सेस कटचा दोन्ही जे पार्ट आहे ते आपल्याला इथे एकमेकावर अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर एक महत्त्वाची टिप्स म्हणजे, जर तुमच्या प्रिन्सेस कटला व्यवस्थित पप येत नसेल तर बघा, इथे मी आडव्यामध्ये आता एक जो आहे तो टक्स लावणार आहे। तर तो टक्स दिल्याने आपल्या प्रिन्सेस कटला खूप सुंदर असा पप येतो, म्हणजे आणखी जास्त पप येतो। तर बघा, इथे आडवी टिप जी आहे ती मी लावून घेतलेली आहे, आणि आता बघा खूप सुंदर असा इथे पप तयार झालेला आहे। ही आपला सिक्रेट टिप्स आहे, तर तुम्ही नक्की फॉलो करा। त्यानंतर खालच्या साइडने आता आपल्याला हा जो भाग आहे सरळ करून घेतलेला आहे, आणि खालच्या साइडने इथे आता आपल्याला लावायची आहे पट्टी। तर ही पट्टी आपल्याला वरच्या साइडने लावून आतमधल्या साइडने पलटवायची असते। तर एक शिलाई लावलेली आहे, त्यानंतर ही प्रेस शिलाई लावून घेतलेली आहे। त्यानंतर कापड जो आहे तो इथे फोल्ड करायचा, आणि त्यानंतर आणखी परत एक शिलाई लावायची, म्हणजे आपल्या इथे 3 शिलाई लागतात। अशा प्रकारे एक साइड पीस जो आहे तो आपला अगदी झटपट अशा पद्धतीने तयार झालेला आहे। तर बघू शकता, त्यानंतर आता इथे आडपट्टी हुक पट्टी लावून घ्यायची आहे। तर हुक पट्टी ही आपली बाहेरच्या साइडने लावून आतमधल्या साइडने आपण इथे अशा पद्धतीने पलटून घ्यायची। तर बघा किती सुंदर असा आपला पप तयार झालेला आहे। त्याचप्रमाणे आपल्याला दुसरा सुद्धा साइड पीस जो आहे तो म्हणजे पार्ट पूर्ण तयार करून घ्यायचा आहे, ज्याप्रमाणे आपण पहिला केलेला, की जसं की आता आपण इथे गळा पलटून घेतलेला आहे सर्वात आधी शिवून, त्या पहिला सुद्धा पार्टला तसंच केलं। तर इथे मध्ये कैचीच्या साहाय्याने कट केलं, म्हणजे आपला गळा जो आहे तो व्यवस्थित पलटला जातो। तर बघा, इथे अशा प्रकारे पूर्ण एक्स्ट्राचं जे काही कापड असेल अस्तरच्या बाहेर आलेलं ते आपल्याला इथे पूर्ण कट करून घ्यायचं आहे। आणि नेहमी ज्याप्रमाणे आपण एका पार्टला अशा पद्धतीने
जो काट आहे तो अटॅच केला, त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपल्याला हा जो काट आहे अटॅच करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर हा साइड पीस आणि कटोरी सुद्धा इथे जोडून घ्यायची। आणि त्यानंतर जोडल्याच्या नंतर इथे बघा मध्ये सुद्धा मध्ये आपल्याला इथे एक टक्स लावलेला आहे, ज्याप्रमाणे त्याला लावलेला होता। आणि त्यानंतर इथे खालच्या साईडने सुद्धा पट्टी लावून घ्यायची। पट्टी लावल्याच्या नंतर आता आपल्याला आडपट्टी सुद्धा लावून घ्यायची आहे, जेणेकरून ही बाहेर येणार याच पद्धतीने ही आडपट्टी आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची, 1 इंच बाहेर येणार ह्या साईडने, ह्या पद्धतीने अशा प्रकारे आपले दोन्ही साइड पीस जे आहे ते इथे तयार झालेले आहे। तर बघू शकता आता सध्याची खूप लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाउज डिझाइन आहे ही, समोरच्या फ्रंट पार्टला प्रिन्सेस कटमध्ये। तर तुम्हाला आजची डिझाइन आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा। व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन आला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।